तर हे खरं आहे का? आणि जर हे खरं असेल तर तुमचा त्या दोघांच्या नात्याला विरोध होता म्हणून ते दोघं लिव्हिंग मध्ये राहतात आहे, की राजवर्धन मोहिते यांना सवय आहे प्रत्येक मुलीच्या प्रेमात पडून तिच्यासोबत लिव्हिंग मध्ये राहण्याची, की त्यांची लाईफस्टाईलच अशी आहे? म्हणजे कपात देशाला संस्कारांचा संदेश देणारे माहेरच्या चहाच्या सर्वेसर्वा रत्नमाला मोहिते संस्कृती आणि परंपरा स्वतःच्याच घरी टिकवू शकला नाही असा याचा अर्थ होत नाही का? हे बघा, तुम्ही आता काय वाटेल ते प्रश्न विचारताय. कुठे काय बोलावं हे कळतंय का तुम्हाला? सॉरी, पण पत्रकाराशी कसं वागावं हे तुम्हाला कळतंय का? पत्रकार झालात म्हणून कुठेही काही बोलण्याची लिबर्टी मिळते का तुम्हाला? तोंडाला जरा लगाम घाला तुमच्या. उगीच तोंडाला येईल ते परळत सुटू नका. माइंड युअर लँग्वेज मिस्टर मोहिते. मी उगाच काही बरळत नाहीये. प्रूफ्स आहेत माझ्याकडे. बघू काय प्रूफ्स आहेत. खोटं आहे सगळं. हाऊ डेअर यू. तुमची हिम्मत कशी झाली आमचे असे फोटोज काढण्याची? हो, तर सत्य आहे. तर हे खरंच तुमचं लिव्ह इन रिलेशनशिप आहे का? सर, लिव्हिंग मध्ये राहण्यासाठी तुम्हीच तुमच्या एम्प्लॉयची निवड केली होती की हे सगळं आपोआप घडलं? अरे आता इथेच आहे. मॅम, तुम्ही माहेरच्या चहामध्ये काम करता ना? राजवर्धन आणि तुमचं नातं काय? लिव्हिंग मध्ये राहण्याचा निर्णय तुमचाच होता की त्यामागे काही? हो मॅडम, तुमच्या घरच्यांना या गोष्टीची कल्पना आहे का? मॅम सांगा ना, लिव्हिंग मध्ये राहण्यासाठी तुम्ही होकार दिला
त्यामागे काही वेगळं कारण आहे, म्हणजे प्रेम की अजून काही? हे, तुझी हिंमत कशी झाली असं बोलण्याची? हिंमत कशी झाली? असले प्रश्न विचारायला लाज नाही वाटत? लाज नाही वाटत तुला? हा? प्रश्नच कसे विचारू शकतोस तू? राज थांब. राज ऐक माझं. राज 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 त्या मुलीबरोबर फ्लॅट शेअर करतो, म्हणजे त्यांच्यात काहीतरी नातं असलं पाहिजे. असा निष्कर्ष कसा काय काढलात तुम्ही? मी त्या मुलीला खूप चांगली ओळखते आणि मी माझ्या मुलालाही ओळखते. माझ्या संस्कारांवरती पूर्ण विश्वास आहे आणि म्हणूनच माझ्या मुलावरही विश्वास आहे. तितकाच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त विश्वास माझा त्या मुलीवर सुद्धा आहे. आणि काय आहे, बातमीदार आहात ना तुम्ही, तुमच्या सूत्रांनी तुम्हाला जरा थोडी चुकीची बातमी दिली. पुढच्या वेळेला ना तुमचा सोर्स नीट तपासून पहा. तो फ्लॅट त्या मुलीच्या मैत्रिणीचा आहे. आणि तिथे तीही राहते. तीन सज्ञान व्यक्तींनी एक फ्लॅट शेअर करून राहावं की नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्याच्यात लुडबुड करायचा कोणालाही अधिकार नाही, तुम्हाला सुद्धा. बातम्या देताना बातमीदारांना प्रश्न विचारताना सत्सद विवेक बुद्धीचा वापर करावा, जी तुमच्यापाशी नाही. बातम्या देणं तुमचा व्यवसाय मान्य आहे मला, पण त्या बातम्या मिळवा. खोट्या बातम्या करून विकू नका. आणि कसं आहे ना मिस्टर पत्रकार, कुठल्याही रिलेशनला थोडा खोट्याचा मसाला लावून विकणं हा तुमचा बिझनेस असेल, पण प्रत्येक रिलेशन एकाच चष्म्यातून बघायची ना सवय झाली आहे तुम्हाला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आज इथे गेस्ट म्हणून आलाय म्हणून सोडतोय. पुन्हा जर असं काही उलट सुलट बोललात ना तर परिणाम वाईट होतील ना, वाईट होतील. धमकी देता? वॉर्न करतो. धमकी समजून उद्याच्या पेपरमध्ये छापाला न्यूज मिळाली ना, कॉंग्रॅच्युलेशन्स त्याबद्दल. तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली, आता तुम्ही जाऊ शकता. याचे वाईट परिणाम भोगावे लागतील माहेरच्या चहाला. बच्चू हो ताई, चला बाहेर चला. चला.